ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर याच्याविषयी जास्त जाणून घ्यायचं आहे किंवा त्यांच्या शुभार्थीसाठी त्यांना मदत हवी आहे असे सुद्धा काही जण जॉईन झालेले आहेत. त्यांच्यासाठी एक थोडीशी वेगळी म्हणजे एकलव्याविषयीची अगदी त्रोटक अशी थोडक्यात मी माहिती देते. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ हे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आजार असतात त्या आजारांविषयी ची माहिती, नंतर त्याच्यासाठी स्वमदत गट म्हणजे मानसिक आजारी व्यक्ती म्हणजे शुभार्थी आणि मानसिक आजारी व्यक्तीचे काळजीवाहक म्हणजे शुभंकर यांच्यासाठी आपण स्वमदत गट घेतो. म्हणजे याच्यामध्ये ऑनलाईन मीटिंग असतात, या विनामूल्य असतात. संध्याकाळी 6 ते 7 या वेळामध्ये शुभंकरांच्या मीटिंग्स म्हणजे आज काळजीवाहकांच्या मीटिंग्स या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी संध्याकाळी 6 ते 7 आणि त्याच वेळेला आजारी व्यक्तींच्याही मीटिंग्स वेगळ्या लिंकवर ऑनलाईन मीटिंगच्या लिंकवर चालू असतात. त्याचबरोबर आपण काळजीवाहकांसाठी शिबिरं घेतो की ज्याच्यात आपण मानसिक आजारी व्यक्तींना सांभाळताना येणारे प्रश्न हे आपण याच्यावर मार्गदर्शन केलं जातं. तसंच एक प्रोजेक्ट फिनिक्स म्हणून पण आपण राबवतो की ज्याच्यामध्ये मानसिक आजारांमधनं ज्यांनी चांगली वाटचाल केली आणि शुभार्थीला सुधारणेकडे घेऊन गेले म्हणजे शुभंकर घेऊन गेले आणि शुभार्थी स्वतःच्या प्रयत्नांनी तिथं पोचला, अशांच्या दोघांच्याही आपण सक्सेस स्टोरीज एकत्र करतो आणि जे पुढच्या वर्षामध्ये आपण प्रकाशित करणार आहोत असं हे प्रोजेक्ट फिनिक्स आहे. त्याच्याबरोबरच अजून इंटर्नशिप्स आपण देतो. नंतर वार्तापत्र मानसिक आजारी व्यक्तींच्या किंवा त्यांच्या शुभंकरांच्या त्यांना अभिव्यक्ती करायला व्यासपीठ देणं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मानसिक म्हणजे आजारांविषयीची माहिती, शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं असे हे वार्तापत्राद्वारे जातं. कलंक निर्मूलन आणि मानसिक आजाराविषयीची जनजागृती हाही एकलव्याच्या उपक्रमांचा एक भाग आहे. अशी ही थोडक्यात एकलव्याची ओळख. आता आपण आजच्या विषयाकडे वळूयात. मी डॉक्टर तेजस घोलप यांचं आपल्या आजच्या या गटामध्ये स्वागत करते. त्यांनी MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई इथनं DMB सायकियाट्री केलेला, त्यांचं MBBS केलेलं आहे आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च हॉस्पिटल चेंबूर मुंबई इथून त्यांनी त्यांचं DMB सायकियाट्री केलेलं आहे आणि ते SKL मेडिकल कॉलेज पुणे इथं लेक्चरर म्हणून पण काम करतात आणि त्यांचं स्वतः हॉस्पिटल मनसर येथे त्यांनी ते तिथं उपचार देतात, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार देतात. असं थोडक्यात डॉक्टर तेजस घोलप यांची ओळख आहे. आता मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर संबंधातलं आम्हाला मार्गदर्शन करावं. थँक्यू मॅडम. मी स्क्रीन शेअर करतो. करूयात का सुरू? हो सर, थोडंसं फक्त मोठ्याने बोलाल अजून. हो. आवाजाचा प्रॉब्लेम येतोय का? आता येतोय का आवाज? थोडा लांबून येतोय म्हणून. अच्छा. आता येतोय? सगळ्यांना येतोय ना आवाज? आवाज येतोय ना? कमी येतोय मॅडम.
एक मिनिट मी फॅन आता येतोय का आवाज? हो, त्या मनाने वाढलाय. बरं आहे आता. नमस्कार, मी डॉक्टर तेजस बोलो. आज आपण OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर या विषयावर थोडं जाणून घेऊ. तर नक्की OCD म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात. OCD हा एक मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीला वारंवार नको असलेले विचार येतात आणि त्या विचारांमुळे काय होतं की माणूस म्हणजे व्यक्ती जी आहे ती रेस्टलेस होते, नंतर चिडचिड होते वगैरे. तर आणि त्याच्यामुळे मग ती रेस्टलेसनेस आणि ती जी एन्झायटी तयार होते त्या व्यक्तीमध्ये ती कमी करण्यासाठी ते कंपल्शन करतात, म्हणजे कृती करतात, एक प्रकारचं काहीतरी कृती करतात. जसं की आता समजा काही लोकांना वॉशिंग हे कंपल्शन असतं, मग त्यांना त्या कुठं पण हात लागला त्यांचा तर ते त्यांच्या मनात लगेच विचार सुरू होतात की आता आपला हात लागलाय, आपल्याला ही धूळ आपल्या हाताला लागेल आणि मग ती आपल्या पोटात जाईल, त्याच्यानंतर आपल्याला काय 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 त्रास होऊ शकतात. आणि या विचारांमुळे त्यांना एकदमच अस्वस्थता निर्माण होते, एन्झायटी होते आणि मग ते कमी करण्यासाठी ते पुन्हा हात धुतात. आता मग एकदा हात धुतलं का थोडं मनाचं समाधान होतं, पण परत काही कालांतराने आपला हात कुठं ना कुठेतरी लागतच असतो आणि ती गोष्ट घडतच असते. तर मग ते वारंवार तसं ती सायकल तयार होते आणि त्या सायकलमुळे मग लोक सारखे सारखे हात धुणं या गोष्टी होत राहतात. म्हणजे याचं उदाहरण असं, आता मी फक्त वॉशिंगचं दिलंय, काही लोकांना काउंटिंगचं असतं, म्हणजे की घरात कुठल्या पण बिल्डिंगमध्ये चढताना पायऱ्या काउंट करणे, किंवा काही लोकांना मंदिरांच्या समोर जाऊन पाया पडणे, म्हणजे रस्त्यातून येताना जेवढी पण मंदिरे येतात त्याच्या पाया पडणे, मग नाही पडलं तर मग देव आपल्याला काहीतरी आपल्याला म्हणजे देवाकडून काहीतरी हे होईल, वाईट गोष्ट आपल्या बाबत घडेल असं वाटणे. असे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये. विविध प्रकारचे ऑब्सेशन माणसाला येतात आणि त्याच्यातून तो कंपल्सिव्ह बिहेवियर करत असतो. आता OCD हा नुसता एवढाच एक पार्ट नाही आहे, तर त्याच्यात अजून एक 4-5 प्रकारचे आजार सामील केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आजार आहे ट्रायकोटिलोमेनिया. म्हणजे या आजारामध्ये काय होतं की पेशंट स्वतःचेच केस ओढतो, म्हणजे त्याला ती अर्ज होते, अर्ज झाली की तो ती अर्ज कमी करण्यासाठी स्वतःचे केस ओढतो. आणि एक मिनिट. आणि दुसरा आहे पायरोमेनिया. म्हणजे त्यांना फायर सेट करण्याचं म्हणजे अर्ज होत असते आणि ते फायर सेट मग ती अर्ज त्यांना झाली का मग त्यांना ते अस्वस्थता निर्माण होते, म्हणजे एक प्रकारचं ऑब्सेशनच त्यांच्या मनात येत होते आणि मग एक अस्वस्थता निर्माण झाली का मग ते फायर सेट करतात. तिसरा आहे बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर. म्हणजे याच्यात व्यक्तीला किंवा रुग्णाला असं वाटतं की त्याचा चेहऱ्यामध्ये काहीतरी फरक आहे, मग ते सारखा चेहरा आरशात बघणे किंवा मग त्या चेहऱ्याला सारखं मेकअप करणे, या गोष्टी. होर्डिंग डिसऑर्डर म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची आपल्याला जशी सवय असते होल्ड करून ठेवतो, म्हणजे सांभाळून ठेवतो. तर आपण कसं आता काही काय रद्दी पेपर असतील काही असतील तर ते विकून टाकतो, पण त्या लोकांना अशी डिसऑर्डर होते की त्याच्यामुळे ते होल्डिंग करून ठेवतात की बाबा ह्याच्यातली काही इम्पॉर्टंट माहिती मला भविष्यात कामाला येईल, आणि ह्या गोष्टीमुळे त्यांना अस्वस्थता निर्माण होते, ताणतणाव निर्माण होतो आणि मग ते त्याच्यामुळे तो ताणतणाव कमी करण्यासाठी ते सगळं होर्डिंग करून ठेवतात.
आणि ते होर्डिंग जर त्यांचं डिस्टर्ब केलं तर मग त्याच्यातून परत त्यांची चिडचिड होणे, अशा गोष्टी होतात. एक्सकोरिएशन म्हणजे स्किन पिकिंग डिसऑर्डर हा एक पण एक त्यातलाच भाग आहे. याच्यामध्ये स्किन पिक करण्याची सवय असते, ती अर्ज होते आणि अर्ज झाली का मग त्याचे प्रकारचं ऑब्सेशनच असतं आणि मग त्याच्यामुळे होणारा जो तणाव आहे तो कमी करण्यासाठी ते स्किन पिक करतात. आता ओसीडीची लक्षणं काय आहेत तर ऑब्सेशन म्हणजे एक नको असलेले विचार. आता मी जसं मागाशी तुम्हाला सांगितलं, स्वच्छतेबाबत बद्दल भीती वाटणे, गोष्टी परिपूर्ण असाव्यात, म्हणजे एकाला एक पुस्तकं समजा कोणी लावलेली आहेत तर ती व्यवस्थित लावलेली असावी, किंवा कपडे जरी असतील कपाटात तर ते व्यवस्थित लावलेले असावे. नको असलेले किंवा काही लोकांच्या मनात नको असलेले हिंसक किंवा धार्मिक विचार येत असतात. म्हणजे देवाच्या समोर गेल्यावर असे विचार मनात येतात की आता मी देवची मूर्तीच तोडून टाकतो, किंवा काही त्यांना वेगळ्या प्रकारच्या म्हणजे देवासमोर आपण नग्न बसलो आहे असेही विचार काही वेळेस त्यांच्या मनात येतात. आणि ह्या विचारांमुळे मग देवासमोर आपण अशा कशा गोष्टी करू शकतो, किंवा देवाच्या समोर आपण देवाच्या समोर बसल्यावर आपल्याला तिथं देव नसून कोणीतरी दुसरंच बसलंय म्हणजे असा विचार डोक्यात येतो आणि मग त्याच्यामुळे अस्वस्थता होते. मग ती अस्वस्थता टाळण्यासाठी जे कंपल्शन म्हणजे वारंवार कृती करतात त्याला वारंवार हात धुणे, वस्तूची नंतर त्याला कंपल्शन म्हणतात. आणि कंपल्शन म्हणजे वारंवार हात धुणे किंवा वस्तूची मांडणी ठराविक पद्धतीने करणे आणि खात्री करून घेणे. म्हणजे काही काही व्यक्तींना म्हणजे एक उदाहरण सांगतो की माझ्याकडे एक पेशंट होते, ते त्यांनी म्हणजे कसा आजार त्यांना डेव्हलप झाला हे त्यांनी सांगितलं. तर ते म्हटले एकदा बाहेर घरात गॅस लावला, त्याच्यावर दूध ठेवलं आणि जस्ट बाहेर गेलो आणि बाहेर गेलं एक 15-20 मिनिटांनी घरात आलो तर बघितलं तर पूर्ण घरात धूर झाला होता आणि गॅसची शेगडीवर जे दूध ठेवलं होतं ते करपलं होतं. पण सुदैवाने गॅस विझला नव्हता आणि त्याच्यामुळे तो पसरला नव्हता इकडे तिकडे, तर पटकन बंद केलं. पण हा इन्सिडन्स घडल्यानंतर पुढं जेव्हा ते म्हणजे एक दोन दिवसांनी घराच्या बाहेर पडायला लागले, घराच्या बाहेर गेले, तेव्हा त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण झाली की नाही आता गॅस चालूच राहिला असेल आणि चालू राहिल्यामुळं मग गॅसचा स्फोट होईल, घरात नुकसान होईल, असं होईल, असे अनेक नाना प्रकारचे विचार त्यांच्या मनात आले. आणि मग ते अक्षरशः अर्ध्या वाटेतून परत गेले, गॅस बंद आहे का नाही ते बघितलं आणि मग खात्री करून घेतली आणि बाहेर पडले. आणि मग असं वारंवार व्हायला लागलं. मग गाडीचं लॉक लागलंय का नाही त्याच्याबद्दल त्यांना शंका यायला लागली, दरवाजा रात्रीचा लॉक केलाय का नाही त्याच्याबद्दल शंका यायला लागली. मग तशा प्रकारचे नाना प्रकारचे विचार त्यांच्या मनात यायला लागले आणि त्याच्यामुळे ही ओसीडी हा आजार त्यांना डेव्हलप झाला. तर आता ओसीडी आजार डेव्हलप होण्याची कारणं काय आहेत तर साधारण ढोबळ मनाने आपण बघितलं तर साधारण जैविक कारणं असतात आणि काही पर्यावरणातली कारणं पण असू शकतात. त्या जैविक कारणांमध्ये मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात. आता ते कसे रासायनिक बदल होतात याचं एक्झॅक्ट कारण नाही माहिती, पण सेरोटोनिन नावाचं रसायन जे असतं मेंदूमध्ये ते जेव्हा कमी होतं तेव्हा ओसीडी हा आजार होऊ शकतो. त्याचबरोबर अजून काही रसायनं आहेत जी कमी होतात. त्यापैकी डोपामिन आहे, नंतर नॉरएड्रेनालिन आहे. ही रसायनं सुद्धा कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा ओसीडी होऊ शकतो. अनुवंशिकता म्हणजे सगळ्याच मानसिक आजारांमध्ये अनुवंशिकता हा एक खूप मोठा घटक आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या आईवडिलांना किंवा फर्स्ट म्हणजे ब्लड रिलेशनमधल्या लोकांना जर असे काही ओसीडी सारखे किंवा वेगळ्या प्रकारचे मानसिक आजार असतील तर ते त्यांच्या मुलांना किंवा मुलांच्या मुलांना होऊ शकतात. तर त्याचे काही पर्सेंटेज प्रमाणात ते त्यांना होऊ शकतात. आता काही पर्यावरणाची कारणं पण असतात याच्यात, ताणतणावपूर्ण जीवनशैली, नंतर
बालपणी समजा काही त्रास झाला असेल किंवा काही मानसिक आघात झाला असेल तर अशा लोकांना सुद्धा पुढे भविष्यात ओसीडी होऊ शकतो. आता ओसीडी आणि एक ओसीपीडी हे दोन भाग आहेत. तर ओसीपीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तर डिसऑर्डर न घेता काही वेळेस ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी हा सुद्धा भाग आपण बघितला पाहिजे. कारण की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटीवाल्या लोकांमध्ये ओसीडी होण्याचं प्रमाण 10 ते 15% जास्त. आता ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी म्हणजे काय की ते लोक एकदम परफेक्ट म्हणजे ज्यांना आपण परफेक्शनिस्ट म्हणतो, त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. त्यांना प्रत्येक एक शेड्यूल फॉलो करायला आवडतं, एका टायमिंगमध्ये उठायला आवडतं, त्या टाईम मग ते पूर्ण स्वतःचं आवरणं वगैरे हे एक शेड्यूल फॉलो करणं. मोस्टली स्त्रियांमध्ये हे दिसतं की त्यांना त्यांचं घर सगळं स्वच्छ आवडतं, त्याच्यात किचन ओटा एकदम स्वच्छ पाहिजे, कपाट स्वच्छ पाहिजे. म्हणजे बेडशीटला घडी जरी पडली तरी ते लगेच त्यांची चिडचिड होणार. मग असे जे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर होण्याचं प्रमाण जास्त असतं ॲज कम्पेअर टू जे काही नॉर्मल पर्सनॅलिटीचे लोक आहेत. ठीक आहे. आता ह्या ओसीडीचा आपण सायकॅट्रीमध्ये म्हणजे मानसोपचारामध्ये डिसऑर्डर कधी होते तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि तुमच्या नातेसंबंधावर जर ताण पडला तर त्याचा डिसऑर्डरमध्ये रूपांतर होतं. म्हणजे दैनंदिन जीवनावर काय परिणाम झाला तर तुमच्या अभ्यासात, कामात आणि नातेसंबंधांमध्ये त्याचा ताण पडतो. आता ओसीडी समजा एखाद्या व्यक्तीला असेल आणि तो कुठे कामाला जात असेल तर समजा 10 वाजता त्याला पोचायचं आहे त्याच्या ऑफिसमध्ये, पण त्याला आंघोळीलाच जर 2 तास लागले, सकाळी तो 7 वाजता उठला, आंघोळीलाच 2 तास लागले, तिथून पुढे आवरायला, मग तो कामावर कसा पोचणार? मग कामावर जायला उशीर होणार. म्हणजे हे ओसीडीचा प्रभाव. याच्यामुळे सोशल त्याचं डिस्फंक्शन होतं आणि मग घरातली लोक पण त्या गोष्टीला वैतागून जातात आणि त्याच्यामुळे नातेसंबंधावर सुद्धा ताण येतो. ओसीडी जसं ओसीडी होतो त्याच्यानंतर मग त्याला कोमॉर्बिड म्हणजे त्याच्याबरोबर होणारे आजार सुद्धा बऱ्यापैकी होत असतात. जसं की डिप्रेशन, अशा लोकांमध्ये सेकंडरी डिप्रेशन खूप कॉमन आहे. नंतर चिंता रोग म्हणजे एन्झायटी ही सुद्धा खूप कॉमन आहे. काही लोकांना मग व्यसनाधीनता वगैरे असेही आजार होण्याची शक्यता आहे. आणि मग ह्याच्यातून सगळ्यातून काय होतं की ही लोक नॉर्मल प्रवाह जो असतो त्या प्रवाहातून दूर जातात आणि एकटं राहण्याची प्रवृत्ती डेव्हलप होते. अशामुळे हा जो आहे हा ओसीडीचा प्रभाव आहे. आता आपण याच्यावरचं उपचार पद्धती काय आहे ते बघूया. औषधी उपचारमध्ये याच्यात अँटी डिप्रेसंट म्हणजे SSRI सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर हे यूज होतं. फ्लुऑक्झेटिन नावाचं औषध असं एक महत्त्वाचं आहे. याच्यात फ्लुऑक्झामिन पण आहे, सर्ट्रालिन हे पण यूज होतं. नंतर अजून काही प्रकारची औषधं SNRI जसे आहे, डेस्वेनलाफॅक्सिन, वेनलाफॅक्सिन हे सुद्धा TCA मध्ये क्लोमिप्रामिन म्हणून औषध आहे, ते फार उपयुक्त आहे या आजारावर. नंतर बाकीचे म्हणजे बेन्झोडायझेपिन्स काही वेळेस एन्झायटी खूप वाढते तर त्यावेळेस हे दिलं जातं. थेरपी खूप महत्त्वाची आहे आणि OCDच्या उपचार पद्धती जी आहे ती त्या उपचार पद्धतीमध्ये थेरपी प्लस औषधोपचार हे जर दोन्ही एकत्र करून तुम्ही जर त्या म्हणजे शुभंकरवर जर उपचार केला तर ते त्याचा खूप फायदा होतो. आणि अशा केसेसमध्ये जवळजवळ 90 ते 95% OCD हा पूर्णपणे बरा होतो. फक्त OCDचं कसं आहे ते अँटी डिप्रेसंट आणि बाकीचे जे काही ड्रग्ज आहेत त्याचा डोस जो आहे तो त्याला थोडा जास्त प्रमाणात द्यावा लागतो आणि त्याला काम करायला पण थोडा वेळ लागतो. म्हणजे एक 12 वीक्स
वगैरे, म्हणजे 3 महिने वगैरे लागतात आणि मग तिथून पुढे हळूहळू काम औषधं ती करतात. नंतर जीवनशैलीत बदल म्हणजे ताणतणाव व्यवस्थापन, व्यायाम, योगा हे सुद्धा महत्वाचं आहे. आता सायकोथेरपी म्हणजे काय? ओसीडी मध्ये कॉमनली सायकोथेरपी यूज केली जाते. तर सायकोथेरपी हा एक मानसिक उपचार आहे ज्याच्यामध्ये रुग्णाशी संवाद साधून त्याचे विचार, भावना, वर्तन याच्यात सकारात्मक बदल घडवले जातात. आता ओसीडी मध्ये मुख्य उद्देश म्हणजे ऑब्सेशन, नको असलेले विचार, आणि कंपल्शन, वारंवार कृती, हे तीव्र स्वरूपाचे असतात आणि ते कमी केल्यावर रुग्णाला त्याची मदत होते. रुग्णाला नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणे हा एक उपाय आहे. मग सायकोथेरपी गरजेची, आता जनरली लोकांमध्ये काय समज असतो की बोलून कधी बरं होतं का? म्हणजे मी आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की बोलून बरं होत नाही, असं पण लोकांचं नेहमी म्हणणं असतं की नुसतंच बोलून काय बरं होणार आहे, गोळ्या औषधं घेतोय ना आम्ही, मग ते सायकोलॉजिस्टकडे जायचं आणि मग ते आम्हाला थेरपी करणार, त्याचा काय उपयोग होत नाही. पण असं नाही आहे. सगळ्याच मानसिक आजारांमध्ये जर तुम्ही दोन्ही प्रकारची ट्रीटमेंट वापरली, ट्रीटमेंट घेतली, तर त्याचा तुमचा मानसिक आजार बरा होण्यासाठी आणि तुम्हाला जी काही औषधं चालू आहेत ते औषधं कमी होण्यासाठी, इव्हन बंद होण्यासाठी सुद्धा खूप फायदा होतो. त्यामुळे सायकोथेरपीकडे दुर्लक्ष न करता त्याच्याकडे आपण एक प्रकारची उपचार पद्धतीच आहे असं बघितलं पाहिजे. त्यामुळे सायकोथेरपी खूप गरजेची आहे. जसं की फार्मॅकोथेरपी म्हणजे औषध गोळ्या घेणं हे गरजेचं आहे, तसंच सायकोथेरपी सुद्धा खूप गरजेची आहे. आता ओसीडी मध्ये मेनली कुठल्या प्रकारची सायकोथेरपी वापरली जाते तर कॉग्निटिव्ह बिहेवियर सायकोथेरपी म्हणतात. तर CBT ही थेरपी आहे. त्याच्यात नकारात्मक जे विचार असतात म्हणजे कॉग्निशन आणि त्याचं जे वर्तन, त्याच्यानंतर जे वर्तन म्हणजे बिहेवियर, ते बदलण्यासाठी लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात जर ते धुळीविषयी चुकीचे विचार येत असतात तर ते बदलण्यासाठी आणि मग ते विचार आल्यावर ते कंपल्सिव्ह बिहेवियर ते करतात, त्या कंपल्सिव्ह बिहेवियर रोखण्यासाठी CBT मध्ये अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. ओसीडी साठी सर्वात प्रभावी आणि संशोधनाद्वारे सिद्ध झालेली थेरपी मानली जाते. ही सगळ्यात प्रभावी आहे आणि संशोधनाद्वारे एकदम सिद्ध झालेली थेरपी आहे. आता ॲक्च्युअल कसं असतं म्हणजे हे ओसीडीतली जी CBT आहे त्याच्यावर पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगतो. आता याच्यातली मुख्य पद्धती आहे एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन, म्हणजे त्याला ERP म्हणतात. ERP ही CBTची एक विशेष शाखा आहे ज्याच्यात ओसीडीसाठी सर्वाधिक वापरली जाते. यात रुग्णाला त्याच्या भीतीला, ऑब्सेशनला सामोरं जायला शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर कंपल्शन थांबवलं जातं. म्हणजे काय करतात, एक्सपोज करतात. एकच मिनिट. हॅलो, मी मीटिंगमध्ये आहे, थोडं वेळ. सॉरी. तर ERP म्हणजे एक्सपोज केलं जातं. आता एक्सपोज कसं करणार, तर आपण साधारण उदाहरण घेऊ की एखादी व्यक्ती आहे, तिला धुळी संदर्भात म्हणजे जंतू वगैरे याच्या संदर्भात OCD आहे. मग एखादा टेबल आहे त्याच्यावर धूळ साचलेली आहे, तर मग त्या टेबलला तिला हात लावायला सांगणे. मग जेव्हा तिला त्या टेबलला हात लावेल तेव्हा तिच्या मनात मग त्या जंतूविषयी भीती आणि अस्वस्थता, रेसलेसपणा निर्माण होईल की आता हे मी हात लावला आहे, मग आता हे माझ्या पोटात जातील, किंवा मला हात लावल्यामुळे ते जंतू माझ्या पोटात गेले तर मग मला काही त्रास होईल, असं होईल, असे विविध प्रकारच्या विचार जेव्हा येतात आणि त्या विचारांमुळे मग ते हात धुण्यासाठी त्यांचं अस्वस्थता होत असते, म्हणजे कंपल्सिव्ह बिहेवियर. तर मग ते हे ERP मध्ये काय करतात,
ते रुग्णाला थांबवतात, ते कंपल्सिव्ह बिहेवियर करण्यापासून थांबवतात, म्हणजे हात धुण्यापासून रोखले जातं. मग हळूहळू जसं जसं ते जी ती काही जी चिंता आहे ती पहिली वाढते आणि हळूहळू मग कमी होते. म्हणजे मग तसंच लॉक केलेलं असेल एखादं घराला, तर मग ते सर खात्री करून ते लॉक आहे का नाही, मग पुन्हा ते लॉक चेक करायला जाणं, मग ते रोखलं जातं. हायरार्की तयार केली जाते आणि मग त्याच्यानंतर हे एक्सपोजर आणि रिस्पॉन्स प्रिव्हेंशन ट्रीटमेंट केली जाते. पण जसं मी सांगितलं की हे CBT मधलं जे हे ERP आहे हे फार महत्त्वाचं आहे. अजून दुसऱ्या उपचार पद्धती सुद्धा याच्यात आहेत, जसं की ब्रेन स्टिम्युलेशन, नंतर अजून एक RTMS म्हणून असते, ते एक उपचार पद्धती आहे. काही रेजिस्टंट OCDचे पेशंट असतात, त्यांना आम्ही मग समजा 1-2 औषधं 3 औषधांनी फरक नाही पडला कंटिन्युअस, आणि 6 महिने आपण ट्रीटमेंट औषधाचं 6 महिने ऑप्टिमल डोस देऊन ट्रीटमेंट दिली आहे, पण त्याच्यात जास्त काही फरक आपल्याला जाणवत नाही, तर अशा रुग्णांना आम्ही मग ECT म्हणजे इलेक्ट्रो कन्झर्वेटिव्ह थेरपी, म्हणजेच आपण ढोबळमानाने म्हणजे कॉमनली भाषा वापरली जाते त्याच्यात शॉक थेरपी, ती सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. आणि पेशंट एकदा सेटल झाला त्यांनी का मग पुढचं ट्रीटमेंट करत असतो. आता रुग्णासाठी म्हणजे शुभंकरसाठी काय मार्गदर्शक तत्वे आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे OCDचं जे निदान आहे ते फार उशिरा होतं. म्हणजे आजार होतो व्यक्तीला आणि मग एक 4-5 वर्षांनी त्याचं निदान होतं. मग ते एवढं लेट का होतं, तर लोक म्हणतात काय तिला, म्हणजे आता एखाद्या स्त्री असेल तर तिचे मिस्टर म्हणतात की अव काय तिला स्वच्छतेची खूप आवड आहे, सारखी स्वच्छता करत असते, 2-2 तास कपडे धुते, हे भांडी घासते, आंघोळीला पण वेळ लागतो, पण त्या गोष्टीकडे एवढं बारकाईने बघितलं जात नाही. पण मग जसं जसं हळूहळू ते अजून खूप जास्त होतं तेव्हा मग ते लक्षात येतं की नाही OCD आहे. त्यामुळं शुभंकर जे आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. मानसिक उपचार तज्ज्ञाला भेटणं, त्यांनी जी औषधं आणि थेरपी सांगितली आहे ते व्यवस्थित प्रकारे घेणं, नियमित औषध उपचार जर घेतला, जर डॉक्टरांनी लिहून दिलेली या गोळ्या त्यांनी वेळेवर घेतल्या, तर ते त्यांना त्याच्यातून लवकर बरे होण्याचे चान्सेस असतात. आता मी मगाशी पण सांगितलं की जे औषधं जी काम करतात ती एक्झॅक्ट 12 वीक्स ते पण म्हणजे 14 वीक्स वगैरे असं त्यांना काम करायला वेळ लागतो OCDचे जे कॉग्निशन्स कमी करण्यासाठी. त्यामुळे दमधीर धरणे हे थोडंसं रुग्णांसाठी फार महत्त्वाचं आहे, शुभंकरसाठी फार महत्त्वाचं आहे. आणि जर औषधं बंद, याच्याची औषधं सुद्धा बंद होतात, त्याचा डॉक्टर तुम्हाला जसा सल्ला घेऊन डॉक्टरांचा तुम्ही ते औषधंही बंद करू शकतात, पण त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो. म्हणजे तुमच्यात तेवढे पेशन्स, शुभंकर आणि शुभार्थी या दोघांमध्येही ते पेशन्स फार महत्त्वाचे आहेत. आता OCD मध्ये मगाशी जसं मी ERPच्या बद्दल सांगितलं, तर मग ते तुम्हाला एक्झॅक्टली त्या भीतीचा सामना करायला शिकवतात आणि कंपल्शन टाळण्यावर भर दिला जातो. मग ते थेरपिस्ट तुम्हाला सूचना करत असतात की मग आज सेशनमध्ये तुम्हाला या सूचना केलेल्या आहेत, तर मग त्या सूचना तुम्हाला पाळता आल्या पाहिजे. ठीक आहे, थेरपिस्टनी सांगितलंय की हे, मग नेक्स्ट सेशनच्या वेळेस जो होमवर्क तुम्हाला सांगितलेला असतो तो होमवर्क तपासला जातो. जसं की तुम्ही आता आठवड्याभरात रोज किती वेळा हात धुतले, मग त्याची नोंद ठेवली जाते. मग तुम्ही ते जे तुमच्या मनात येणारे भीतीचे विचार आहेत ते किती वेळा कमी करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं थेरपिस्ट अशा प्रकारचे सूचना थेरपिस्ट देत असतात. मग त्याचा तो होमवर्क असतो आणि तो होमवर्क करून मग पुन्हा थेरपिस्टला भेटायचं असतं. असं आठवड्याला तुमचं सेशन्स असतात ERPचे. ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर त्याच्यातून लवकरात लवकर हा OCD जो आजार आहे हा बरा होतो. आता ताणतणाव व्यवस्थापन,
तणावामुळे ओसीडीची लक्षणं वाढतात. मग ध्यान करणे, योग करणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम करणे, हलका व्यायाम या गोष्टी तणाव कमी करतात आणि त्याचा पण फायदा होतो. दैनंदिन ठेव तुमचे विचार. मी मागाशीच सांगितलं तुम्हाला की तुमचे विचार, कृती याची नोंद ठेवावी लागते. यामुळे तुमच्या थेरपिस्टला तुमच्या प्रगतीचा मागोवा घेता येतो. ट्रिगर्स कोणते म्हणजे कोणत्या परिस्थितीत तुमच्या ऑब्सेशन वाढतात हे जाणून घ्यावं लागतं आणि मग त्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा लागतो. आता महत्वाचं म्हणजे शुभार्थींसाठी मार्गदर्शक तत्वे काय आहेत, तर ते शुभार्थींनी पण ओसीडी म्हणजे काय हे पहिलं, जसं शुभंकरनी ओसीडी म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, तसंच शुभार्थींनी सुद्धा ओसीडी म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर काय काय ऑनलाईन माहिती आहे आणि त्याचे जसे आजचा आपला ग्रुप आहे समर्थन गट, त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. काही वेळेस शुभार्थी जे असतात ते शुभंकरांच्या रिच्युअल्सला म्हणजे प्रोत्साहन देतात. काय म्हणजे ते जेव्हा काही वेळेस म्हणजे त्यांना स्वतःच्या त्या कंपल्शनपासून थांबता येत नाही, तर मग शुभार्थी शुभंकरला ठीक आहे बाबा कर, काय होतंय जाऊ दे, मग असं करू नये. म्हणजे मग ते त्याच्यामुळं काय होतं, तुम्ही जेवढं अवॉइड कराल तेवढं लक्षण वाढू शकतं. म्हणजे शुभार्थींनी नेहमी प्रोत्साहन द्यावं, त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावं, त्यांचा उपचार व्यवस्थित ठेवावा. मर्यादा आपण ठेवल्या पाहिजे आणि भावनिक समर्थन फार महत्त्वाचं आहे. धीर दिला पाहिजे त्या शुभंकरला. आणि कसं होतं, ज्या कुटुंबामध्ये जर एखादा मानसिक रुग्ण म्हणजे शुभंकर असेल, तर त्या कुटुंबामध्ये बाकीचे जे लोक आहेत ते सुद्धा खूप सफर होतात त्याच्या वागण्यामुळे. म्हणजे आपण असं बघितलं की एखादा व्यक्ती जर एक साबण दिवसभरात वापरत असेल, तर मग त्याचं फायनान्शियली किती त्याच्यात प्रॉब्लेम होत असतील त्यांच्या घरात, म्हणजे मॅनेज करण्यासाठी. असंच बरेचसे रुग्ण असे असतात. तर मग पाण्याचा वापर, पाणीसुद्धा म्हणजे खूप संपलं जातं ह्या OCDमुळे. त्यामुळे मग त्याचा सगळा परिणाम घराच्या जे इकॉनॉमिकल हे आहे तुमचं व्यवस्थापन, त्याच्यावर सुद्धा याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे मग बाकीच्या लोकांची चिडचिड होणे, या सगळ्या गोष्टी होतात. तर मग जेव्हा शुभार्थींनी हे सगळं समजून घेतलं की हा जो माणूस आहे तो म्हणजे शुभंकर हे मुद्दाम करत नाहीये, त्याला तो आजार आहे OCD नावाचा, त्या आजारामुळे त्याला ते तसं होतंय. त्या आजारावर जर आपण व्यवस्थित उपचार पद्धती केली तर तो त्याच्यातून बाहेर पडेल आणि त्याला ते बरं वाटेल आणि तो पुन्हा नॉर्मल प्रवाहामध्ये येऊ शकेल. तर हे भावनिक समर्थन जे आहे ना, ते नातेवाईकांनी दिलं पाहिजे. नंतर कुटुंबाचा किंवा मित्रांचा आधार. तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्या आधाराबद्दल माहिती सांगा, जेणेकरून ते समजून घेतील आणि तुम्हाला भावनिक आधार देतील. आता मोस्टली काय होतं, मानसिक आजारांमध्ये कोणाला काही मानसिक आजार असेल तर त्याचा स्टिग्मा त्यांच्यावर असतो आणि ते कोणाला सांगत नाही की आम्हाला असा प्रकारचा आजार आहे. तर असं न करता म्हणजे तुम्ही तुमच्या आजाराबद्दल सांगा आणि त्याच्याकडून तुमचे जे काही आजूबाजूचे आहेत त्याच्याकडून तुम्हाला ते आधार तुम्हाला देऊ शकतील. आणि मानसिक आजार होणं म्हणजे काही असं गुन्हा करणं आपण किंवा काही आपण एखाद्या मोठं काहीतरी केली गोष्ट असं नाही आहे. आता ते मानसिक आजार हे सुद्धा काही मेंदूचे आजार आहेत. मेंदूमध्ये काही रासायनिक बदल घडल्यामुळे ते होतात. त्यामुळे त्याच्यावर ते लपून ठेवणं असं काही कारण नाही आहे. तो स्टिग्मा जो आहे ना तो दूर केला पाहिजे. स्वतःवरचा दबाव टाळा. OCDमुळं येणारी लाज किंवा अपराधीपणाची भावना टाळा. हा एक आजार आहे, त्यावर मात करणे शक्य आहे.
नियमित झोप आणि आहार, पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या, कारण शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्यावर परिणाम होते. धैर्य ठेवा, म्हणजे मी मगाशीच सांगितलं पेशन्स आणि धैर्य हे खूप महत्त्वाचं आहे. ते ओसीडीच्या अगेन्स्ट ओसीडीच्या विरोधात लढण्यासाठी हे धैर्य जे आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःवरचा विश्वास ठेवा आणि 100% याच्या ओसीडीचे आतापर्यंतचे माझे बरेचसे पेशंट आहेत की जे 99% इम्प्रूव्ह आहेत. आणि म्हणजे एक दीड वर्ष जी लोक काही घरीच बसून होती, काही न करत होती, ते तसे पेशंट पुन्हा कामावर जायला लागले. हे केवळ म्हणजे एक उपचार पद्धती व्यवस्थित दिल्यामुळेच शक्य होतं. फक्त थोडं चिवट आजार आहे तर त्याच्यावर आपल्याला थोडं व्यवस्थित जसं मी जे एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने उपचार पद्धती केली तर ते बरे होतात. 95 to 99% पेशंट बरे होतात. फक्त त्याच्यावर उपचार पद्धती व्यवस्थित आणि तुमचे जे म्हणजे शुभंकर आणि शुभार्थींनी पण सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो. तर हे थँक्यू फॉर लिसनिंग मी. कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. तुम्ही छान सगळं समजावून सांगितलं आहे यांना. शुभार्थी म्हणजे मानसिक आजारी व्यक्ती आणि शुभंकर म्हणजे मानसिक आजारी व्यक्तीचे काळजीवाहक. दोघांनी मिळून आपली ही सुधारणेकडे रस्ता हा आपल्याला घेऊन जायचा आहे. सरांनी आपल्याला म्हणजे त्या काळजीवाहकांचा काय रोल आहे आणि रुग्णाचा याच्यामध्ये काय रोल आहे असं दोन्ही आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं आहे. आजाराचं स्वरूप सगळं समजावून सांगितलं आहे. तर मला असं वाटतं की आता आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया. आपल्या मनात जे काही प्रश्न असतात ते आपण फक्त थोडक्यात मांडूयात आणि तोच प्रश्न विचारूया नको. कारण बऱ्याच वेळा असं होतं की प्रश्न विचारायला सांगितलं की आपल्या शुभार्थीविषयी आपण खूप सविस्तर सांगत राहतो. तसं न करता सगळ्यांच्या वेळाचा नीट उपयोग करूया आणि थोडक्यात प्रश्न मांडूया, म्हणजे मग सगळ्यांना आपापले प्रश्न विचारता येतील. त्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी सुरुवात करूया. हा, प्रदीप पानसे सर बोला. नीटनेस म्हणजे व्यवस्थितपणा आणि ओसीडी याच्यामध्ये मानसिक काय फरक पडतो? नीटनेस म्हणजे मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं की काही लोक OCPD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी चे असतात की ज्यांना खूप नीट अँड क्लीन राहायला आवडत असतं. त्यांचे कपडे व्यवस्थित लावलेले असतात कपाटात, घरात एकदम स्वच्छता असते. तर अशा लोकांमध्ये OCD होण्याचं प्रमाण जे आहे ना ते 10 ते 15% जास्त असतं. होऊ शकतो म्हणजे भविष्यात त्यांना OCD ॲज अ कम्पेअर टू जनरल पीपल. तर हाच त्याच्यात डिफरन्स आहे. अमानसियो फर्नांडिस. येस डॉक्टर, मला विचारायचं आहे. माय सन त्याला OCD आहे आणि बायपोलर दोन्ही मिक्स आहे. तर गेले मागचे 5-6 सालमध्ये ते काम करत नाही, घरी बसतो, काही विचार त्याच्या मनात येतात. आणखी इम्प्रूव्हमेंट मेडिसिन घेतलं आहे लेकिन इम्प्रूव्हमेंट इज व्हेरी स्लो. त्याच्यामध्ये थेरपीमध्ये काय घ्यायचं, आम्ही थेरपी जास्त फोकस केलेलं नाही. देर इज नॉट मच इन गोवा, नो थेरपी पॉइंट ऑफ व्ह्यू. वी डोंट गेट मच सपोर्ट फॉर थेरपी. वी डोंट गेट सपोर्ट ऑल्सो फॉर सॉर्ट ऑफ कम्युनिटी सॉर्ट असिस्टंट और शेअरिंग. आमचं एक काळजी म्हणून ग्रुप आहे आणि ते ग्रुपमध्ये थोडं काही फरक पडतो एवढंच. So this mix of these two doctor, OCD and bipolar, and what can be done by way of therapy? Medicines have done their job. परंतु आता इम्प्रूव्हमेंट अगदी स्लो आहे. Last 6-7 years it is going on, doctor, and he is a age group of 35 years now. आणि आणखी
हल्ली तर मेडिसिन घेत नाही. आपल्याला साईड इफेक्ट होतं, किडनीचे त्रास होतं, साईड इफेक्ट ऑन माय किडनी. दिस मेडिसिन्स आर नॉट गोइंग टू हेल्प मी अँड बिकमिंग लिटल वर्स डॉक्टर. प्लीज हेल्प. नाही काही नाही, म्हणजे त्यांना जर जे आहे ना की ते तुम्ही डॉक्टरांकडे तर चालूच आहे औषध की तुम्ही हो चालू आहे. थेरपिस्टला भेटलेत का? नाही. हा, मग एकदा थेरपिस्टला भेटू दे आणि त्यांना एक्सप्लेन करा की हे दोन्ही जर आपण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर या आजारातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत होईल. कारण की कुठलाही मानसिक आजार असो त्याच्यामध्ये थेरपी आणि सायकोथेरपी आणि फार्मेकोथेरपी म्हणजे औषध गोळ्या आणि काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं असतं. तर तुम्ही त्यांना भेटायला खूप तुमच्या जो सायकॅट्रिस्ट तुम्ही ज्यांच्याकडे ट्रीटमेंट घेता त्या सायकॅट्रिस्टलाच विचारा की कोणी सायकोलॉजिस्ट आहे का की आम्हाला थोडी थेरपी पण घ्यायची आहे. मी त्यांनी सजेस्ट केलं होतं, कॉलेजच्या मुळे येत होते पण हा कॉपरेट करत नाही. रूम मध्ये बसतो, कधी त्यांचे हे करायला कनेक्ट करायला काही अवॉइड करतात. दॅट इज बिकम अ प्रॉब्लेम. कॉलेजचे म्हणजे काही एक प्रोफेशनल जे असतात ना सायकोलॉजिस्ट त्यांच्याकडे घेऊन जा, ते मग मदत पूर्ण. He is reluctant to come out of the room only so long it is inside alone. So I invited some college final year students psychology. So they also offered, but he is not connecting. Complete socially disconnected होते ते. अच्छा, नाही ठीक आहे, सोशली डिस्कनेक्टेड जरी असला तरी तुम्ही कोणी ट्रेंड सायकोलॉजिस्ट जे आहेत त्यांना बोलवा आणि त्यांच्याकडून एकदा त्याचं काउन्सिलिंग घरी करून घ्या. घरी सुद्धा होम व्हिजिट करतात ट्रेंड सायकोलॉजिस्ट. तुम्ही ज्या एरियात राहता तिथे असेल कोणतरी तर तुम्हाला ते मदत करतील. ओके. गणेशजी ताजवे. थँक्यू प्राची मॅडम. थँक्यू डॉक्टर, आपण सगळी माहिती दिल्याबद्दल. 2 प्रश्न आहेत. एक तर माझ्या मुलाला लिहायची खूप कंपल्शन होते आणि तो हेल्थ बबल लिहितो की उंची वाढवणे किंवा वजन वाढवणे वगैरे. तर ते कोणत्या टाईपच्या औषधी मध्ये जमा होईल मी त्याचा अभ्यास सांगितला, तो एक प्रश्न आहे. आणि दुसरं, कॅन स्किझोफ्रेनिया हॅपन ड्यू टू ओसीडी? ओके, पहिलं तर ओसीडीचा टाईप असं नाहीये काही, म्हणजे ऑब्सेशन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसं की जंतूंविषयी ऑब्सेशन, नंतर लिहिण्याविषयी ऑब्सेशन, असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्सेशन असू शकतात. ओसीडी शेवटी आणि त्याच्यावर कंपल्शन म्हणजे कसं होत असेल की त्या तुमच्या मुलाच्या मनात काही विचार येत असतील, मग त्याला असं वाटत असते की ते विचार मी लिहून ठेवावे जेणेकरून ते जाऊ नये परत आणि मग गेले तर आपल्याला त्रास होईल, अशा प्रकारचे ऑब्सेशन्स येतात. आणि ओसीडी मध्ये काही वेळेस स्किझोफ्रेनियाचे सिम्पटम्स सुद्धा दिसून येतात. त्याला स्किझो ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात, ज्याच्यामध्ये हे भ्रम होणे की भास होणे या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे स्किझो ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर होते ओसीडी मध्ये. थँक्यू डॉक्टर. अभिजित साळुंके. अभिजित, तुम्हाला बोलायचं आहे, विचारायचं आहे का? तुम्ही अनम्यूट करा अभिजित. हा, तुम्ही म्यूट वर आहात. हॅलो सर. हा बोला. असं एक विचारत होतं, आता मी माझ्या सायकेट्रिक म्हणतात ओसीडीचे हजारो टाईपचे ओसीडीचे आहेत, एक्झॅक्टली सांगू शकत नाही ओसीडी कसं असते. आता ते म्हणतात ते सेक्शुअल रिलेटेड इलनेस असतात, जसं पॉर्न ऍडिक्शन म्हणा किंवा हायपर सेक्शुअलिटी डिसऑर्डर, हे हा ओसीडीचाच प्रकार आहे का? नाही, आता कसं आहे, हे आहेत म्हणजे पॉर्न ऍडिक्शन वगैरे, पण हे ऍडिक्शनच्या याच्यात पण जातात आणि काही प्रमाणात मग ते ओसीडी मध्ये पण जात असतात की त्याच्यामुळे अस्वस्थता निर्माण, तसे विचार येऊन जर मनात अस्वस्थता निर्माण होते आणि मग ते कंपल्सिव्ह बिहेवियर केलं जातं, तर ते होऊ शकतं. म्हणजे दोन्ही ऍडिक्शन ऍज अ ऍडिक्शन म्हणून पण बघितलं जातं आणि ओसीडी म्हणून पण बघितलं जातं. आणि सर ओसीडी मध्ये एक जे कंपल्शन होतात साधारणतः ते किती असेल? म्हणजे समजा बाबा एक गोष्ट मी 2 वेळा केली तर ठीक आहे चालू शकते, मग ते
म्हणजे नॉर्मल कुठं म्हणायचं किंवा किती वेळा माणूस ती व्यक्ती कंपल्शन करू नये असं काय? अच्छा, आता कसं आहे बघा, साधारण ढोबळ मनाने आपण बघितलं तर आपण जर वॉशिंगचं असेल तर आपण हात कधी धुतो? फक्त जेवणाला जायच्या आधी काही खाणार असेल तर, आणि टॉयलेट वरून आल्या वगैरे आपण हात धुतो. तर ते म्हणजे असं त्याचं एक्झॅक्ट आपण हे सांगू शकत नाही की किती वेळ, पण एक 2 मिनिटं 3 मिनिटातच आपलं लगेच समाधान होतं की ठीक आहे बाबा, आता तो विचार परत डोक्यात येत नाही की माझा हात खराब आहे आणि आता परत मला तो धुतला पाहिजे, नाही धुतला तर त्रास होईल. तर तो विचार डोक्यात येत नाही, म्हणजे मग ते नॉर्मल आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. वेलकम. स्मिताताई मोरे. थँक्यू सर, तुम्ही खूप आशादायक आणि छान सांगितलं. कारण हा OCPD आणि OCDतला फरक कळायलाच खूप वर्ष आणि वेळ लागतो. मला 2 प्रश्न आहेत. एक तर बाकीच्या आजाराप्रमाणे ही जर औषधं डिस्कंटिन्यू झाली तर रिलॅप्स होण्याचे किंवा वाढण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं का? एक. आणि दुसरं म्हणजे हिप्नोसिस ही थेरपी याला उपयोगी आहे का आणि ही योग्य आहे का? कारण बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की मग काही ऐकत नाहीये, तर जसं आज तुम्ही ERP सांगितलं जी आम्हाला माहिती नव्हती, पण हिप्नोसिस कोणी सजेस्ट केलं होते, तर हे योग्य असेल का? थँक्यू डॉक्टर. हां, तुमचा पहिला प्रश्न की मेडिसिन बद्दल आहे, तर रिलॅप्स होण्याचे चान्सेस असतात, पण रिलॅप्स होतो कधी ते महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मेडिसिन्स व्यवस्थित घेतले, तुमच्या सायकॅट्रिस्टने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित मेडिसिन घेतले, टाईम ड्युरेशन आणि डोसेस, तर आणि त्याच्यानंतर सायकॅट्रिस्टच्या सल्ल्याने जर ते तुमचे मेडिसिन तुम्ही बंद केले तर रिलॅप्स व्हायचं प्रमाण खूप कमी असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सायकोथेरपी जे तुम्हाला सांगितलं, ERP किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, या सगळ्या गोष्टी बरोबर मेडिसिन घेतले तर रिलॅप्स होण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. आता राहिली गोष्ट हिप्नॉसिसची, तर हिप्नॉसिसचा OCDवर कितपत रोल आहे हे अजून एवढं म्हणजे डिटेल त्याचं आलेलं नाही आहे, त्याचं स्टडीज अजून नाही आहेत. म्हणजे आणि मलाही त्या गोष्टीबद्दल एवढी आयडिया नाही आहे की हिप्नॉसिसमुळे OCDत काही फरक होतो का काय. म्हणजे आत्तापर्यंत तर माझ्या याच्यात असं वाचण्यात पण एवढं काही आलेलं नाही आहे. पण नवीन रिसर्चनुसार जर तुम्ही गुगल सर्च करून बघा, जर फायदा होत असेल तर वेल अँड गुड. पण बाय बुक म्हणजे आम्ही जी पुस्तकं वाचतो त्या पुस्तकांनुसार मी जे सांगितलं आहे की फार्मॅकोथेरपी आणि सायकोथेरपी या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, तर ते तुम्ही करा. बोलू शकते का? हां, बोला कमळीताई. हां, म्हणजे आपण म्हणतो की सेल्फ डिसिप्लिन असायला पाहिजे आपण, म्हणून मग मी पहाटे उठून असं व्यायाम वगैरे करते, पण ते झालं नाही तर असं मला थोडं कसं तरी होतं. मग तो पण OCD मध्ये आहे का कसं? म्हणजे सेल्फ डिसिप्लिन आणि OCD असं विचारायचं होतं. हां, मी मगाशीच सांगितलं की OCPD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी आणि ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हे 2 वेगळे प्रकार आहेत, ते मिक्स करू नका. जेव्हा तुमचा जे ऑब्सेशन आणि कंपल्शन आहे याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर जेव्हा परिणाम होतो, सोशो ऑक्युपेशनल डिस्फंक्शन होतं, तेव्हा त्याला आपण OCD म्हणतो. ते डिसऑर्डरमध्ये रूपांतर होतं. आणि पर्सनॅलिटी ही कॉमन बऱ्याच लोकांची म्हणजे, आणि स्त्रियांची तर खूप कॉमनली आहे OCPD पर्सनॅलिटी. डिसऑर्डर नाही, फक्त पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत, ते पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही म्हणता येणार, ट्रेट्स आहेत, तर ते असतात, कॉमनली असतात ते. तर फक्त ते मिक्स करू नका. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या सोशल आणि ऑक्युपेशनल लाईफवर जेव्हा हे होतो, परिणाम होतो, तेव्हा ते डिसऑर्डर होतं. नेक्स्ट. गणेशजी, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं का? गणेश ताजवे. हां, येस मॅडम. एक क्वेश्चन आला होता जस्ट मनामध्ये
की माझ्या मुलाचा 4 वर्षापासून आहे आणि त्याचे OCDचे सिम्पटम्स वेरी होतात. आता मी लिहिण्याचं एक उदाहरण दिलं, पण पूर्वी हात धुण्याचा होता. तर हे चेंजेस वारंवार होतात, ते नॉर्मल आहे का? हो, OCD मध्ये होऊ शकतं असं. म्हणजे एखाद्याला जर काउंटिंगचा OCD असेल तर मग त्याला वॉशिंगचं पण कधी कधी कंपल्शन होतात, किंवा मग म्हणजे देवाचं नाव घेणे, जप करणे, याचे सुद्धा कंपल्शन होतात. हे कॉमन आहे, होतं असं. पण त्याची थेरपी सेम, म्हणजे जे पण डिसऑर्डर सगळ्यांसाठी थेरपी. मग कशा प्रकारचे आता सध्या चालू आहेत सिम्पटम्स, त्याच्यावरती थेरपी केली जाते. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? हा, ललित बी. मला असं विचारायचं होतं की याचं रेकॉर्डिंग मिळू शकतं का? कारण काय होतं की काही वेळेला म्हणजे घरातले सगळे लोक जॉईन करत नाहीत, तर मग हे सगळेजण एकत्र ऐकलं तर सगळ्या जणांना एका डिरेक्शनला प्रयत्न करणं सोयीस्कर होईल. मॅडम केलंय आपण रेकॉर्डिंग. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती आपण जे तज्ज्ञ मंडळींची जी लेक्चर्स असतात तर त्याचं रेकॉर्डिंग आपण अपलोड करतो. फक्त त्याला थोडासा वेळ लागतो, म्हणजे टेक्निकल काही गोष्टी असतात. तर तुम्ही जर का त्या चॅनलला सबस्क्राईब केला आणि तो बेल आयकॉन जर का तुम्ही दाबला तर तुम्हाला ते जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि मग तुम्हाला ते सेशन बघता येईल. तर आपलं असतं. हां, तुम्ही बाकीचे पूर्वीचे सेशन पण बघू शकता. तुम्ही त्याची लिंक या ग्रुपवर पाठवाल का प्लीज? आता चॅटबॉक्स मध्ये टाकलेले आहेत बघा डिटेल्स. त्याच्यामध्ये एकलव्य mh.org म्हणून त्याची वेबसाईट जी आमची आहे, त्या वेबसाईटचा पण ॲड्रेस तिथं दिलेला आहे, जीमेल ID दिलेला आहे आणि फोन नंबर्स पण दिलेले आहेत. तर थँक्यू. फक्त मी म्हणत होतो, रिक्वेस्ट अशी होती की आता जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याच्यावर जर लिंक टाकली ना तर ते म्हणजे तिथं पिन करून ठेवता येईल, म्हणजे इझी होईल सगळ्यांसाठी. नाही, पिन नाही. तुम्ही काय करा की यूट्यूबला आपण जेव्हा जातो ना सर, तर तेव्हा फक्त कुठलं चॅनल असतं तर एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ जेव्हा तुम्ही बघाल ना, त्याच्यावरती तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतील. म्हणजे तुम्हाला हेच असं नाही, जुने पण दिसतील. तर तुमच्या लक्षात येईल की यूट्यूबला लगेचच व्हिडिओ मिळतात आपल्याला. हां, फक्त चॅनल चेक करा तुम्ही. हां, ओके, थँक्यू. काही प्रश्न आला तर एकलव्याशी तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. एकलव्यचे डिटेल्स आपण चॅटबॉक्स मध्ये शेअर केलेले आहेत. येस, थँक्यू. नमस्कार सर. नमस्ते. हा सर, मी गजानन जाधव बोलतोय. हां, बोला. हा सर, मी स्वतः OCDतून सफर केलेला आहे. अबाउट 18 वर्ष, 18 वर्ष मी या OCDतून मी सफर केलेला आहे आणि त्यावर आज मी पुरेपूर मार्क मिळवलेले आहे सर. व्हेरी गुड. आणि त्यातून मी आता सर्वजण जॉईन झाले, त्यामुळे मी एक सल्ला मी देऊ इच्छितो सर्वांना की OCDतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक मार्ग मी स्वतः वापर करून त्यातून मी पुरेपूर आज 100% बाहेर पण कॉन्फिडेंटली आज मी आयुष्य जगत आहे सर. तर आध्यात्मिक मार्ग म्हणजे एक आध्यात्मिक ज्ञान, जे पॉझिटिव्ह ज्ञान जे असतं ते तुम्ही जर घेऊन स्वतःला जर डेव्हलप केलं, मेंटली हेल्थ तुमची डेव्हलप करून पर्सनॅलिटी डेव्हलप केली तुमची, तुमचं आयुष्य, भविष्य, नशीब किंवा तुमचा एक व्यक्तिमत्व विकास तुम्ही केला, त्यामुळे तुमचं निर्णय क्षमता तुमच्यामध्ये येईल आणि एक विवेक बुद्धी जागृत झाल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमची OCD हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल, असं माझे सजेशन सर्वांना आहे सर. आणि मी योगावर पण भर दिलाय सर या बाबतीत, योगा प्राणायाम करणं वगैरे. आणि त्यातून मी आज पुरेपूर सर खरंच बाहेर पडलोय. आणि मला अजून एक बोलायचं होतं सर की घरातलं वातावरण जे आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे असं मला वाटतं OCD. म्हणजे रुग्णाला जो काय आहे OCD पेशंट, त्याला तुम्ही जर निगेटिव्ह सतत बोलत राहिलात की बाबा हे करू नको, रागवलात तुम्ही, तर त्यावर बॅड इफेक्ट सुद्धा होऊ शकतो. मला वाटतं की ते घरातलं वातावरण तुम्ही सकारात्मक ठेवलं तर ते OCD पेशंटला हळूहळू म्हणजे ते टाइम झोन जो आहे तो कमी होऊन जाईल आणि तो लवकर बरा होईल असं वाटतं सर. यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय तर नाही, बरोबर आहे. थोडंफार धार्मिक गोष्टी असणं किंवा तुम्ही जसं सांगितलं पॉझिटिव्ह वातावरण आणि ह्या गोष्टी, हे फार महत्त्वाचं आहे. पण कसं असतं, धार्मिक गोष्टी करणं हे योग्य आहे, पण आपण जे काही उपचार करतो ते एका स्पेसिफिक पद्धतीने, म्हणजे त्याची जी पद्धत आहे, की बाबा समजा आपण
साधा आपला टायफॉइड फिवर जर घेतला तर त्याच्यावर आपण कसे 7 दिवस औषधं घेतो, त्याच्यानंतर काही दिवस पथ्य पाळतो आणि मग आपण बरे होतो. तसंच हे OCDचं पण आहे. याच्यावर स्पेसिफिक ती उपचार पद्धती तुम्ही घेतली पाहिजे. जसं मी फार्मॅकोथेरपी, सायकोथेरपी या 2 गोष्टी सांगितल्या, या गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्याबरोबर घरातलं वातावरण, सपोर्टिंग रोल हे सगळं महत्त्वाचं आहे, पण एका स्पेसिफिक वेनी आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असं माझं म्हणणं. एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. पुराव्याधारित आपण उपचार पद्धती पहिल्यांदा वापराव्यात असं आपण एकलव्य स्वमदत गटामध्ये कायम सांगत असतो. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? RTMS तुम्ही उल्लेख केलेला होता, त्याची थोडी माहिती सांगाल का? RTMS ही नवीन उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये एकदम मायन्यूट करंट दिले जातात, पण त्याचा OCDवर अजून असं म्हणजे स्पेसिफिक किती हे होतो, फायदा होतो OCDचा ते अजून म्हणजे रिसर्च पेपरमध्ये फार हे नाही आहे, पब्लिश नाही आहे. रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. ज्योत्स्नाताई म्यूटवर आहात. ERPचं पण थोडंसं सांगाल का? हां, ERP म्हणजे एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन, ज्याच्यामध्ये त्या ज्या ऑब्सेशन्स आहेत, म्हणजे समजा आता एखाद्या व्यक्तीला धुळीसाठी ऑब्सेशन आहे तर त्यांना त्याच्यात एक्सपोज केलं जातं. एक्सपोज केल्यानंतर मग त्यांच्यात जी एन्झायटी तयार होते ती एन्झायटी वाढून दिली जाते आणि त्यांना कंपल्शन करण्यापासून रोखलं जातं. त्याला ERP म्हणतात. आता ERPमध्ये डायरेक्ट एक्सपोज कधी करत नाही, म्हणजे ते हायरार्की तयार करतात त्याच्यात. म्हणजे पहिलं फक्त धूळ असलेल्या टेबलकडे बघणे, त्याच्यानंतर मग त्याच्या जवळ जाणे आणि मग तिसऱ्या वेळेस हात लावणे आणि मग ते जसं जसं मग ते तुमची एन्झायटी किंवा जो रेस्टलेसनेस डेव्हलप होतो तो रेस्टलेसनेस कमी करण्यासाठी मग ते अशा पद्धतीने रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन ज्याला म्हणतात ते केलं जातं. मग त्याला तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही त्यावेळेस थोडं डीप ब्रीदिंग करा किंवा तुम्ही काही वेळेस म्हणजे एकदम रेअरली काही वेळेस थोडंसं रिस्पॉन्स प्रिव्हेंट करण्यासाठी काही मेडिसिन्स पण ते ट्राय करतात. अशा प्रकारे तो रिस्पॉन्स प्रिव्हेंट केला जातो. नमस्कार. आणि ह्याच्या आधीचं नाव काय सांगितलं तुम्ही? ERPच्या आधीची एक थेरपी RTMS. ओके, थँक्यू. आणि हे मला वाटतं जे ट्रेंड सायकोलॉजिस्ट आहेत त्यांच्या ऑब्झर्व, म्हणजे हे केवळ पद्धत माहिती आहे म्हणून तसं करावं असं नाही, ते अंडर ऑब्झर्वेशनच केलेलं चांगलं, म्हणजे इनफॅक्ट तसंच करावं. हां, म्हणजे मी तुम्हाला मगाशी पण कोणीतरी प्रश्न विचारला होता तेव्हा तेच सांगितलं की तुम्ही ट्रेंड सायकोलॉजिस्टकडे जावा, जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थित ते उपचार पद्धती शिकवतील. आता मी नुसतं ढोबळ मनाने जे वरवर आहे तेच सांगितलं, ते व्यवस्थित तुम्हाला त्याचं कसं करायचं, त्याचं मग होमवर्क देणं वगैरे ह्या गोष्टी बऱ्याच असतात, ते तुम्हाला व्यवस्थित शिकवतील. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर जे आहे, जो OCDचाच एक भाग आहे किंवा OCDच्या स्पेक्ट्रममध्ये येतो, तर बरेच वेळा असं होतं की पेशंटला काहीतरी वाटतं, मग त्याच्यावरनं पुढे त्याला माझं नाक वाकडं आहे किंवा माझं अजून काहीतरी आहे आणि मग ऑपरेशन तशा पद्धतीने सर्जनकडे जाऊन वेगवेगळी ऑपरेशन्स केली जातात. तर हे कितपत बरोबर आहे आणि असं ऑपरेशन त्याच्या म्हणण्यानुसार केलं तर त्याचा OCD कमी होईल का? नाही, ऑपरेशन केल्यावर ते म्हणजे आपण काय म्हणतो त्याला वरवर उपचार, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट केल्यासारखं होईल. आपल्याला कुठला पण आजार आहे त्याच्यावर मुळावर आघात केला पाहिजे. तर मग आत्ता त्याचं त्या ऑपरेशनमध्ये ते नाक समजा ठीक झालं तर त्याला कदाचित थोडे दिवस बरं वाटेल आणि काही दिवसांनी मग पुन्हा दुसरं काहीतरी डिफेक्ट जाणवेल आपल्या चेहऱ्यामध्ये, मग त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही मग ऑपरेशन करणार का? मग त्यापेक्षा तुम्ही सायकॅट्रिस्टला भेटा, सायकोलॉजिस्टला भेटा
काउन्सिलरला भेटा आणि मग त्या प्रकारे प्रॉपर वेनी जी काही ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट करा. मग ते म्हणजे कम्प्लिटली रिमूव्हल असं होईल. कौमुदीताई, सर असं म्हणतात की मेडिसिन जे असतात ते फार घेऊ नये म्हणतात, म्हणजे ॲलोपॅथी मेडिसिनच्या नंतर भावी आपल्या आयुष्यामध्ये परिणाम होतो. मग त्याच्या ओपिनियनमध्ये आपण मेडिसिन घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट होतात का विचारायचं होतं सर. हां, कसं असतं, मेडिसिन तर मस्ट आहेत. सायकॅट्रिक कुठला पण मानसिक आजार आहे तर त्याच्यात मेडिसिन आहेत, मेडिसिन घेतलेच पाहिजे. पण आता मेडिसिनचे साईड इफेक्ट हे कितपत होतात ते कुठली मेडिसिन तुम्ही घेताय, किती डोसमध्ये घेताय याच्यावर डिपेंड करतं. आणि मेडिसिननी असे काही मेजर साईड इफेक्ट होत नाही. जसं की कॉमनली सगळ्या लोकांच्या मनात असतं की आता मेडिसिन घेतले तर किडन्या खराब होतात, हे सायकॅट्रिक मेडिसिन घेतले तर किडन्यांमध्ये खूप लोड येतो. तर असं फार रेअरली दिसून येतं, खूपच रेअरली, म्हणजे 0.001% असं दिसून येतं की सायकॅट्रिक काही मेडिसिननी असं होऊ शकतं. पण सगळ्या मेडिसिननी असं होत नाही. आणि म्हणजे मेडिसिन जर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचे असाल, चांगल्या कंपनीचे असतील तर त्याने काही जास्त साईड इफेक्ट होत नाही. अजून एक प्रश्न असा होता की OCD पूर्ण बरा होतो का त्याचा, तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही सांगितलंच आहे 95% पर्यंत आहे. पण याच्यामध्ये म्हणजे बरं होणं आणि मेंटेनन्स डोसवर असणं याच्याविषयी काय सांगाल? मेंटेनन्स डोसवर राहतात, बरेचसे पेशंट मेंटेनन्स डोसवर राहतात काही काळापुरते. आणि काही पेशंट असे पण बघितलेत मी की जे पूर्णपणे त्यांनी OCD गोळ्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. पण ते कधी होतील, जेव्हा तुम्ही दोन्ही थेरपी म्हणजे सायकोथेरपी आणि फार्माकोथेरपी हे दोन्ही जेव्हा घेतलं तर ते मेडिसिन बंद होऊन तुम्हाला OCD म्हणजे मेडिसिन फ्री सुद्धा होता येईल. गणेशजी, एक असा रिलेटेड प्रश्न होता सर की ह्या एज रिलेटेड इश्यू आहे का, की एक स्पेसिफिक एज मध्ये जास्ती मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये जाणवतो किंवा स्त्रियांमध्ये? हा, एज रिलेटेड आहे ना, एज रिलेटेड इश्यू आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, एज रिलेटेड आहेत इश्यू. पण तो ऑटोमॅटिकली जातो का मग नंतर? कारण माझा मुलगा 21 वर्षाचा आहे. ऑटोमॅटिकली नाही, प्रॉपर वेनी थेरपी ट्रीटमेंट घेतली तर तो जाईल. ऑटोमॅटिकली डिफरंट आहे, म्हणजे मग ते जसा जुनाट होईल तसं मग त्याला जास्त ट्रीटमेंट करणं वगैरे ह्या गोष्टी सगळ्या कराव्या. सर एज रिलेटेडचं एखादं एक्झाम्पल द्याल का तुम्ही, म्हणजे कळू शकतो? म्हणजे एक 25 ते 20 ते 30 किंवा 35च्या दरम्यानपर्यंत होऊ शकतो. पण कसं असतं माहिती का, हे आपण असं एक पर्टिक्युलर स्पेसिफिक एज असं पकडू शकत नाही कधी. काही काही वेळेस लेट ऑनसेट पण होतात काही पर्सेंटेज. फक्त हे मी जो एज ग्रुप सांगितलाय ना, तो एज ग्रुपमध्ये जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस आहेत. आणि सर हे हार्मोन्समुळे जास्ती इम्पॅक्ट होतो का त्या ग्रुपमध्ये, त्या एज ग्रुपमध्ये? हां, म्हणजे हे सगळं ॲक्च्युली ब्रेन केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. हार्मोन्स म्हणजे सेरोटोनिन लेवल ब्रेनमध्ये जेव्हा कमी होते तेव्हा हे OCD होऊ शकतं. मेन सेरोटोनिन लेवल आहे. बाकी मग डोपामिन येतं, नॉरएड्रेनालिन येतं, हे सगळ्या गोष्टी येतात. डॉक्टर, डाएट मध्ये काही फरक असतो इन क्रिएशन ऑफ द सेरोटोनिन, डोपामिन? जे आपण कसलं डाएट घेतो त्याच्यावर काही फरक पडतो का? नाही, डाएटनी असा एवढा फरक म्हणजे त्याच्यावर एवढा रिसर्च नाही आहे की डाएटनी काही फरक पडतो. एक्सरसाइज हां, एक्सरसाइज फार महत्वाची आहे. प्राणायाम, योगा हे करणं महत्वाचं आहे. हो हो, थँक्यू. मला विचारायचं आहे की आता गट इज सेकंड ब्रेन असं सगळीकडे आम्ही वाचतोय, डोपामाइन, सेरोटोनिन ही सगळी केमिकल्स गटमध्ये पण तयार होतात असं वाटलेलं आहे.
हो, त्या दृष्टीने गटच्या आरोग्यासाठी काही मेडिसिन्स घेऊन काही परिणाम होत नाही का? सगळी नाही. मेडिसिन मेंदूच्याच आरोग्याला दिली जातात. बट ती गटमध्ये जे होतात तयार त्याचा जास्त परिणाम होत नसतो. मेंदूमध्ये जे तयार होतात तीच मेंदूमध्ये परिणाम करतात. आणि समजा गटमध्ये सेरोटोनिन तयार झालं तर ते ॲसिडिटीचं होतं, म्हणून ते ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं. म्हणून मग ते सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिएप्टेक इनिबिटर जे असतात ते घेतले तर मग ते ॲसिडिटीचं प्रमाण टाळण्यासाठी त्याच्याबरोबर ते अँटासिडीचे टॅबलेट काही दिवस पहिले दिले जातात. त्याचा तो फायदा होतो. मूड एलिव्हेटर्स मध्ये सेरोटोनिन असतं का मग? हा, म्हणजे मूड अँटी डिप्रेसंट आहे, ते अँटी डिप्रेसंट म्हणून काम करतं. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का ओसीडी संदर्भात? मला करायची होती. मगाशी जे गजानन म्हणून एकाने आपला अनुभव सांगितला होता बरे झाल्याचा, तर त्याचा नंबर ग्रुपवरती येईल का? त्यांना पर्सनल कॉन्टॅक्ट करा. अजून सर अजून एक तुम्हाला प्रश्न होता. ते जे सेरोटिन लेवल तुम्ही म्हणाला की नॉर्मल व्यक्तीमध्ये काय त्याचं युनिट असतं? आता मेडिकल सायन्स एवढा ऍडव्हान्स झालाय तर कॉमन प्रश्न असतो तो की आपल्या कॉमन माणसामध्ये काय लेवल असते, आणि ती मग तुम्ही टेक्निकली मेजर का नाही करू शकत की किती कमी आहे? नाही, ते टेक्निकली मेजर नाही करतायत सेरोटोनिन लेवल आणि या गोष्टी का. पण कशामुळे ते आता सेरोटोनिन लेवल कमी झाल्यामुळे हे आजार होतात हे कसं सिद्ध होतं? तर ती जी औषधं आहेत सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर, म्हणजे पेशींमध्ये म्हणजे नर्व्समध्ये ते सेरोटोनिन परत न जाता नर्वच्या सिनॅप्सिसमध्ये ते सेरोटोनिन वाढलं का ते बरे होतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही अशी कुठली टेस्ट करू शकत नाही की त्याने तुमची सेरोटोनिन लेवल तुम्हाला कळेल. म्हणजे आत्तापर्यंत तर अजून असं संशोधन तिथपर्यंत पोचलं नाही. पण सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर दिल्यावर रुग्णाचे जे सिम्पटम्स आहेत ते कमी होऊन जातात. तर त्याच्यावरून मग आपण ठरवू शकतो की सेरोटोनिन इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर म्हणून सिनॅप्सिस तुम्ही म्हणाल. हा, सिनॅप्सिस मध्ये सेरोटोनिन लेवल वाढवली. मला वाटतं आता बऱ्याच जणांचे प्रश्न झाले आहेत. अजून कोणाला काही विचारायचे असतील तर एखाद दोन प्रश्न आपण घेऊ शकतो, नाही तर समारोपाकडे येऊया. मला विचारायचं होतं, विचारू शकतो का? हो, हा विचार. ओसीडीवर ॲलोपॅथीची औषधं घेतल्यानंतर, मेडिसिन्स घेतल्यानंतर त्याचा साईड इफेक्ट म्हणून शरीराला, संपूर्ण शरीराला सूज येणे असं होऊ शकतं का? असं नाही होत. जनरली कुठलं मेडिसिन चालू आहे ते बघावं लागेल. पण मेनली जी ओसीडीसाठी SSRI जे वापरले जातात ते SSRI तर शरीराला सूज येणे हा प्रकार नाही होत. आणि आणखी एक विचारायचं होतं, मी एपिलेप्सीचा पण पेशंट आहे, म्हणजे फिट्स म्हणतो ना आपण, तर फिट्समुळं ओसीडी कंट्रोलमध्ये असतो का काही प्रमाणात फिट्सची औषध घेतल्यामुळं? आता फिट्ससाठी तुम्ही कुठलं औषध घेता त्याच्यावर डिपेंड आहे. डायवाल्प्रेक सोडियम म्हणजे जे आहे ते काही वेळेस ओसीडी मध्ये हेल्प करतं. त्याच्यानंतर तुमचं ऑक्सकार्बामेझेपिन पण ओसीडी मध्ये हेल्प करतं काही वेळेस. काही स्टडीज मध्ये असं दिसून आलंय. बाकी तुम्ही कुठलं तुमच्या फिटसाठी औषध घेताय ते महत्वाचं. बरं, तेवढंच विचारायचं होतं मला. ओके, थँक्यू. रेखाताई, म्यूटवर आहात? हो सर, मला असं विचारायचं होतं, सिझोपिन, ऑक्सिटॉल आणि क्लोबा याच्यामुळे बरेच दिवस म्हणजे 5-6 महिने घेतोय, तर त्यामुळे थोडंसं लिव्हर फंक्शन डिरेज झालेलं आहे. आणखीन थायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम थोडंसं हे झालेलं आहे, तर ते त्याच्यामुळे असू शकेल का? नाही, क्लोबा पेक्षा ऑक्सकार्बामेझेपिन कदाचित होऊ शकतं. ऑक्सकार्बामेझेपिनने हा होऊ शकतं कदाचित, पण डोसेस काय चालू आहेत त्याच्यावर पण डिपेंड करतं.
की ऑक्सिटॉलचा किती डोस आहे? ऑक्सिटॉल दिवसातून 2 वेळा 600चे आहेत. हा हा, म्हणजे सकाळी 600, संध्याकाळी लिव्हर फंक्शन झालाय म्हणजे काय? थोडस बिलिरुबिन लाईटली रिजन झालेलं असं ते. म्हणजे आता जस्ट टेस्ट केल्या तर त्याच्यात ते थोडस लाईटली असं वाटतंय. आणि शरीर असं फॅटी नाहीये, म्हणजे थिन बॉडी आहे नॉर्मल तशी ते. म्हणजे लिव्हर असं हे काही व्हावं असं काही वाटत नाही. इतर हॅबिट्स पण काही नाहीयेत अशा त्या. काही अल्कोहोल वगैरे काही नाही. ओके. मग एकदा तुम्ही ज्या सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट घेता त्यांना ही गोष्ट सांगा. ओके. ते कदाचित डोस ऍडजस्ट करतील. ओके, ठीक. थँक्यू. अजून कोणाला शंका नसतील तर आता आपण समारोपाकडे जाऊया. ओके, बऱ्याचशा शंका झालेल्या आहेत आता कव्हर. आपल्याला गोलप सरांनी छान मार्गदर्शन केलंय. तुम्ही सर्वांनी अगदी प्रश्न विचारले, त्या सगळ्याचंही त्यांनी त्यावर मार्गदर्शन केलंय. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्यात की फार्माकोलॉजी म्हणजे औषधोपचार आणि मानसोपचार म्हणजे वेगवेगळ्या थेरपीज ज्या आहेत, या दोन्ही याचं मिळून जर आपण मदत घेतली आणि चांगल्या पद्धतीने ते नियमित घेत राहिलो, त्याचा फीडबॅक डॉक्टरांना देत राहिलो, तर आपल्याला याचे म्हणजे हा आजार हा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. अर्थात याचं उपचार आपण लवकरच्या स्टेजमध्ये, पहिल्या जेव्हा आपल्याला लक्षणं जाणवत आहेत त्या स्टेजमध्ये याचे उपचार सुरू झाले पाहिजेत असंही त्यांनी आपल्याला सांगितलं. तर हा आपल्या दृष्टीने खूपच चांगला भाग आहे की आपल्याला हे समजतंय, आता कळलंय की आपण काय, आपल्याला सुधारणेकडे जाण्याचा आपल्यासाठी मार्ग काय आहे. त्यासाठी मी डॉक्टरांचे आभार मानते. आणि दुसरं म्हणजे आत्ता ह्या जे लेक्चरसाठी बाहेरच्याही काही व्यक्ती जॉईन झाल्या, ज्या एकलव्य गटामध्ये त्यांनी कधी आलेल्या नसलेल्या अशा व्यक्ती पण फ्लायरच्या जॉईन झाल्यात. तर सर्वांना मला एक असं सांगायचं आहे की एकलव्य स्वमदत गट हा चालवला जातो. आजारी व्यक्ती आणि आजारी व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी चालवला जातो. त्याच्यामध्ये आजारासंबंधातले सर्व प्रश्न असे आपण इथं चर्चा करत असतो. इतर शुभंकर किंवा इतर शुभार्थी म्हणजे आजारी व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबीय असे या गटात भाग घेतात. तर तुम्ही जरूर या गटाला या. तुम्हाला जे फ्लायर मिळालं असेल, ज्याच्या आधारे तुम्ही आज इथं जॉईन झालात, त्याच्यावर एकलव्य फाउंडेशनचे नंबर्स आहेत. तसंच आत्ताच्या चॅटबॉक्समध्येही एकलव्यचे नंबर्स, वेबसाईट हे सर्व टाकलेलं आहे. तुम्ही आम्हाला फोन केलात तर आम्ही तुम्हाला एकलव्याविषयी अजून बरेच उपक्रम आहे त्यांची सर्वांची आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तर सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी एकलव्याशी, नवीन व्यक्ती ज्या आहेत त्यांनी एकलव्याशी संपर्क साधावा. आणि मला असं वाटतंय, मी असं कुठेतरी नेटवर वाचलं होतं की आपल्याला म्हणजे आजारातनं बाहेर पडायचं असेल तर स्वतः आणि मग त्याच्यातनं एखादी छानसं बाहेर येतं, म्हणजे आपण त्याच्यातनं सुधारणेकडे जातो. तर हे कुणी लिहिलंय मला माहिती नाही, पण असं आपण मला जे सापडलं होतं ते असं की शुभार्थीला सांगावंसं वाटतं की सोसावे लागतील घाव, उचलावे लागतील कष्ट, मग तुलाही सांगता येईल तुझ्या अनुभवाची गोष्ट. तर हे नक्कीच खरं आहे. डॉक्टरी प्रयत्न, शुभार्थीचे प्रयत्न आणि शुभंकरांचे प्रयत्न अशा तिघांच्या याची जर आपण मोठ बांधली तर हा म्हणजे ही जी गोष्ट आहे, अनुभवाची गोष्ट की ज्याच्यातनं सुधारणेकडे प्रवास झाला, ही काही फार लांब नाही असं मला वाटतं. डॉक्टर, आपले मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही आपला मोठा असा वेळ काढून आमच्या स्वमदत गटामध्ये आलात आणि सर्व शुभंकर, शुभार्थी आणि इतरांनाही मार्गदर्शन केलं. पुन्हा असेच आपण भेटूयात. नक्की. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. थँक्यू काशीताई.